नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. महाशिवरात्री निमित्त श्री क्षेत्र नागनाथ येथे यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न. वाडा तालुक्यातील आंबिस्ते या ठिकाणी वैतरणा नदीच्या किनारी असलेल्या श्री क्षेत्र नागनाथ येथे सुमारे 1000 वर्षापेक्षा जास्त पुरातन महादेव मंदिरात हजारोच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यावर्षी सुद्धा भाविक मोठ्या संख्येने आले होते. या तीर्थक्षेत्रातील जव्हारचे राजा संस्थापक यशवंतराव मुकडे या राजाने 350 एकरपेक्षा जास्त जमीन दान स्वरूपात दिलेली आहे. त्याचप्रमाणे येथे कालभैरवाचे जागरूक देवस्थान आहे. या ठिकाणी नवस मागण्यासाठी अनेक भाविक महाराष्ट्रातून येत असतात. गुरु परंपरेतील असलेले सिद्धी नागनाथ महाराज यांनी या ठिकाणी जिवंत समाधी घेतली आहे. गुरु यांची सुमारे 350 वर्षापूर्वीची जिवंत भूमी स्थापना केली आहे. या दिवशी नागनाथ नागाच्या स्वरूपात भाविकांना दर्शन देत असल्यामुळे भाविक हजारोच्या संख्येने उपस्थित होतात. यावर्षी सुद्धा नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गावचे सरपंच रणजित धुमाळ व रुपेश पाटील सामाजिक कार्यकर्ते यांच्या वाढदिवसाच्या निमित्त फराळाची सोय करण्यात आली होती. तसेच जिल्हा परिषद सदस्या मिताली मिलिंद बागुल यांच्याकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा शीतपेय व फराळाची सेवा सर्व भाविकांसाठी विनामूल्य देण्यात आली. इंडिया न्यूज 28 साठी वाडा क्राईम रिपोर्टर सचिन पाटील यांची रिपोर्ट. इंडिया न्यूज 28 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आहेत वाडा तालुक्यातील प्रसिद्ध असे नागनाथ मंदिर येथे. इथे दरवर्षीप्रमाणे जत्रा भरली जाते. हे मंदिर हे प्राचीन असून इथे विविध पूजाविधी केले जातात. तर आपण येथील मंदिरात असून आपण बघू शकता किती गर्दी. नमस्कार. हे जे जागरूक स्थान आहे या संदर्भात आपण काय सांगाल? तमाम भक्तगणांना गाववाले आणि आलेल्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतील पाहुण्यांना महाशिवरात्रीच्या पर्वाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, हे जे नागनाथ म्हणून स्थान आहे हे हजारो वर्षापासून चालत आलेलं इथली रूढी आणि परंपरा आहे. आजच्या दिवशी इथे खूप मोठी यात्रा भरली जाते. इथे गोरक्षनाथाची जागृत धुनी जळत असते. साधारणतः 1000 वर्षापासून इथे धुनी आजतागायत अखंड जळत आहे आणि ती ज्योत जी आहे ती विझत नाही. परत इथेच नदीकाठी श्री नागनाथ महाराजांनी जीवित समाधी घेतलेली आहे. तिथेच जागृत शिव मंदिर आहे आणि आता मी जिथे उभा आहे ते कालभैरवचं मंदिर आहे. ते सुद्धा खूप जागृत आहे. तर आलेल्या तमाम भक्तगणांचं स्वागत. ओम नमः शिवाय. नागनाथ मंदिर हे आमच्या या भागातलं पुरातत्व जवळजवळ 350 ते 500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आम्ही लहानपणापासून हे इथं बघतो आणि इथे मनोभावेची पण इच्छा आपण व्यक्त करतो. ती इच्छा पूर्ण होते म्हणून भाविकांचं इथे विशेष लक्ष असतं. आणि महाशिवरात्रीनिमित्त इथे भरपूर प्रमाणात गर्दी होते. आजूबाजूचे पंचक्रोशीतले सगळे मुंबई ठाण्यापासून लोक इकडे दर्शनासाठी येतात. नमस्कार. आज महाशिवरात्रीनिमित्त सर्व भाविकांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे महाशिवरात्री हा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. आज माझ्या जिल्हा परिषद गटा पालसे गटामध्ये आंबिस्ते या गावामध्ये नागनाथ मंदिरामध्ये मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असते आणि या ठिकाणी आपण भाविकांसाठी फराळाची व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षीप्रमाणे आपण ही करतोय. दरवर्षीप्रमाणे ही केली जाणार आहे. त्यामुळे भाविकांना पाणी, सरबत, फराळ याची कमतरता राहत नाही आहे आणि उपवासाचा
गंडावली